netbit.comच्या या नव्या व्हिडिओ ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत blogger.com मधील डॅशबोर्डची ओळख. मागील भागामध्ये आपण पाहिलं की blogger.com मध्ये ब्लॉग कसा बनवावा. ब्लॉग बनवल्यानंतर त्याच्यामधले इतर ॲप्लिकेशन्स बघण्यासाठी डॅशबोर्ड आहे. तो डॅशबोर्डमध्ये काय काय असतं आणि तो आपण कसा पाहावा त्याबद्दल माहिती आपण आता घेऊया. आपण मागील भागामध्ये पाहिलं की ब्लॉग कसा बनवायचा ते माय नेटबेट ब्लॉग हा ब्लॉग आपण मागील भागात बनवला. यावर क्लिक करूया. आपण इथे क्लिक केल्यानंतर आपण डॅशबोर्डवर येऊ. या ब्लॉगच्या डॅशबोर्डमध्ये हे सर्व ऑप्शन्स आहेत. ओव्हरव्ह्यू, पोस्ट, पेजेस, कमेंट्स, गुगल प्लस, स्टॅट्स, अर्निंग्स, कॅम्पेन्स, लेआउट, टेम्पलेट आणि सेटिंग्स. ओव्हरव्ह्यूमध्ये एकाच पानावर आपल्याला ब्लॉगबद्दल महत्त्वाची माहिती दिसते. उदाहरणार्थ व्हिजिटर्सची संख्या, किती पेज व्ह्यूज म्हणजे किती पानं आपल्या ब्लॉगची पाहिली गेली आहेत, तारीखवार इथे दिसते. त्याच्यानंतर इथे एका कोष्टकामध्ये किती कमेंट्स आहेत किंवा किती कमेंट्स मॉडरेट करायच्या आहेत, टोटल पब्लिश कमेंट्स किती आहेत, किती पेज व्ह्यूज झालेत अशी माहिती असते. ब्लॉगर गाईड म्हणजे गुगलने ब्लॉगरबद्दल माहिती देण्यासाठी जो गाईड बनवलेला आहे त्याच्या लिंक्स इथे उपलब्ध आहेत. म्हणजे थोडक्यात एक स्नॅपशॉट एकाच पानावर ब्लॉगरबद्दलची महत्त्वाची माहिती मिळण्यासाठी ओव्हरव्ह्यू पेज आहे. पुढचा ऑप्शन आहे पोस्टचा. आपण त्यावर क्लिक करूया. इथे सध्या ऑल हा ऑप्शन दिसतो आहे कारण इथे एकही पोस्ट नाही. पण तुम्ही पोस्ट पब्लिश केल्यानंतर इथे 3 प्रकार दिसतील: ऑल, ड्राफ्ट्स आणि पब्लिश्ड. आता उदाहरणासाठी आपण एखादी पोस्ट पब्लिश करूया. त्यासाठी न्यू पोस्टमध्ये क्लिक करू. एक टेस्ट पोस्ट आपण बनवली. टेस्ट पोस्ट 1 त्याचं नाव दिलं. समजा या पोस्टमध्ये मी काहीतरी लिहिलं, टेस्ट पोस्ट आणि त्यानंतर आपण पोस्ट पब्लिश केली. आता तुम्ही इथे पाहाल पोस्टमध्ये ऑल म्हणजे एकूण किती पोस्ट आहेत आणि त्यापैकी पब्लिश्ड किती पोस्ट आहेत. समजा आपण आणखी एक पोस्ट करूया. आता ही पोस्ट मी लिहिली, याला नाव देऊया टेस्ट पोस्ट 2. टेस्ट पोस्ट 2 बाय नेटबेट. परंतु ही पोस्ट पब्लिश करण्याआधी मला काही काम आहे किंवा मी थोडा आणखीन रिसर्च करून पोस्ट लिहिणार आहे. तर सध्या मला ही प्रकाशित करायची नाही आहे. तर प्रकाशित करायची नाही आहे त्यामुळे मी अर्धी लिहून सेव्ह करून ठेवली. सेव्ह केल्यानंतर क्लोज केलं. आता ज्याप्रमाणे आपल्या ईमेल बॉक्समध्ये ड्राफ्टमध्ये मेल दिसतात ज्या पाठवलेल्या नसतात, तशी इथे ड्राफ्टमध्ये ती पोस्ट आलेली आहे. तुम्ही ड्राफ्टमध्ये क्लिक केल्यावर टेस्ट पोस्ट 2 दिसेल. पब्लिश्डमध्ये क्लिक केल्यावर टेस्ट पोस्ट 1 दिसेल. एकूण आपल्या पोस्ट 2 झालेले आहेत ते इथे दिसेल. तर अशा प्रकारे पोस्टमध्ये आपण एकूण पोस्ट किती केलेल्या आहेत, त्यापैकी ड्राफ्टमध्ये किती आहेत आणि पब्लिश्ड किती आहेत ते पाहता येईल. त्यानंतर पुढचा ऑप्शन आहे पेजेसचा. तसं म्हटलं पेजेस आणि पोस्टमध्ये काही फरक नाही आहे. एक महत्त्वाचा एकच फरक आहे, तो म्हणजे ब्लॉगच्या पोस्ट ह्या आपल्या अनुदिनीनुसार किंवा वेगवेगळ्या तारखेनुसार बदलत जातात, परंतु पेजेस हे फिक्स्ड असतात. blogger.com तुम्हाला जास्तीत जास्त 10 पेजेस बनवता येतात. पेजेसचा उपयोग काही फिक्स्ड पानांसाठी, उदाहरणार्थ कॉन्टॅक्ट अस किंवा संपर्काचं पान, आमच्याबद्दल माहिती किंवा तुमचा पत्ता, कुठलीही स्टॅटिक इन्फॉर्मेशन जी सतत बदलणारी नसते. जनरली ब्लॉगमध्ये वेगवेगळ्या पोस्ट नवीन येत जातात, त्यामुळे ती डायनॅमिक इन्फॉर्मेशन असते. म्हणजेच ब्लॉगर पोस्ट या डायनॅमिक असतात, ब्लॉगर पेजेस हे स्टॅटिक असतात. हा एकच फरक आहे याच्यामध्ये. याच्या पुढील प्रकार कमेंट्स, गुगल प्लस आपण पाहणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं ओव्हरव्ह्यू, पोस्ट आणि पेजेस हे ऑप्शन्स म्हणजे काय आहे आणि ते कसे वापरावे. पुढील भागामध्ये आपण
हे कंटिन्यू करणार आहोत आणि डॅशबोर्डची अधिक माहिती घेणार आहोत. धन्यवाद.